लाड असावे ना कोणाचे तर खरंच नवऱ्यासारखे असावे, कारण का त्यांनी फक्त फर्माईश केली की मला काजू खायचे आहेत. बाबांनी लगेच जंगलात जाऊन काजू आणले आणि आमच्या जंगलात खूप साऱ्या प्रकारचा रानमेवा भेटतो. मी तर कधी गेली नाही आहे. मी जेव्हा पण जाईल ना नक्की व्लॉग शूट करेल आणि मला सुद्धा जायची खूप इच्छा आहे जंगलामध्ये. सो इथे लगेच आईनी काजू भाजायला सुरुवात केली, कारण का आज आम्हाला निघायचं होतं पनवेलला जाण्यासाठी आणि ऑलरेडी खूप लेट झालं होतं आणि ते काजू फायनली भाजून झाले होते. म्हणजे नवऱ्यामध्ये बघा किती पेशन्सच बिलकुल नाही आहे, कारण का काजू भाजून झाले आणि लगेचच त्यांनी फोडून बघायला सुरुवात केली की ते शिजलेत की नाही. सो काजू शिजले होते आणि आम्ही निघणारच होतो. सो आम्ही सगळे असे बाहेर थोडंसं टाईमपास करत होतो. मस्त मावशी वगैरे, जो की हा पाळा होता, हा औषधी पाळा आहे. शुगरच्या लोकांसाठी खूप चांगलं असतं, लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं. सो मला जास्त शूट नाही करायला भेटलं आणि मी ते बाय करून क्लिप घेतलं होतं ब्लॉगसाठी आणि आम्ही निघालो होतो, कारण का खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. मला इथून परत रोहालासुद्धा जायचं होतं, कारण का तिकडून आम्हाला मच्छी घ्यायची होती आणि इथे आमचा खडतर प्रवास चालू झाला होता पनवेलला जाण्यासाठी. आणि इथे तुम्ही बघाल तर हा जो रोड जातो आहे ना, हा रोड डायरेक्ट माणगातून जातो आहे, कारण का आमच्या बाजूचं एक गाव आहे का वाडी आहे, ती मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे. सो इथून हा रोड डायरेक्ट हायवेसारखा केलेला आहे. हा डायरेक्ट माणगावला जातो. हा खूप आतून रोड आहे. हा कोणाला माहीतसुद्धा नाही आहे, आत्ताच चालू झालेला आहे आणि आम्हीसुद्धा अजून या रोडनी कधी गेलो नाही. कधी गेलो तर तुम्हाला नक्की दाखवेल मी नेक्स्ट व्लॉगमध्ये, किंवा कधी मी परत गावी जाईल तेव्हा. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आता आम्ही फायनली निघालो. बघू शकता किती गर्दी होती, खूप ट्रॅफिक होतं. आम्हाला 4 तास लागले पनवेलला पोचायला. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.